हॅलो फ्रेंड्स, मी केतन टेशर मध्ये तुमचा भुक्कड भाऊ. आणि आता वाजले 8:30 आणि काठी तशी पुढे पुढे चाललं तशी माझ्या पोटात जाम भूक लागली. तर असं विचार केला रोस्टेड सँडविच खायला पाहिजे, तर गार्डनच्या इथे जाऊया. तर गार्डनच्या बरोबर आता मी चाललो रोस्टेड सँडविच खायला आणि नंतर पिऊया सूप. तर चला तर पाठी माझ्या. तर आता आपण आलो गणपती मंदिर रोडला. राईट साईडला गणपती मंदिर आहे आणि तिथून लेफ्ट मारला की गार्डन रोड साईडला आपलं डेस्टिनेशन आहे. चला आम्ही आलो सँडविचच्या इथे आणि काकडी कापण्याचं काम सुरू आहे. आणि आता बघू काय काय करतायत ते. तर आता त्यांनी ब्रेडला बटर वगैरे लावून घेतलेलं आहे आणि आता चटणी वगैरे लावून आता आपल्या सँडविचची तयारी चालू आहे. तर आता टोस्ट करायला घेतील बहुतेक आपला सँडविच. आणि आता बटर लावलेलं आहे आणि टोस्ट करायला गॅसवर ठेवलंय. तर बघू आपल्याला हे तयार झालेलं देत आहेत की जे बनवत आहेत ते देत आहेत. आता टॅमॅटोचे स्लाइस कापले आहेत तर असं टेम्पटिंग वाटतं की पटकन कधी सँडविच आपल्या हातात येत आहे आणि आता आपण खाऊया. तर हे कार्ड तुम्हाला कुठे माहिती आहे का? तर हा कार्ड आहे डोंबिवली स्टेशन जवळ जे गणपती मंदिर आहे त्याच्या बाजूला, गार्डनच्या बाजूला हा कार्ड आहे. 5 मिनिटात ऑर्डर रिसीव्ह होईल आणि मग तुम्हाला सांगतो. 30 वर्षापासून मी यांना बघतोय की सक्सेसफुली 30 वर्षापासून ते बिझनेस करतात आणि आज 30-35 वर्षानंतर पण त्यांचा बिझनेस त्याच स्पीडनी चाललाय. आणि एकदम मस्त रोस्टेड सँडविच मिळतं, चीज सँडविच मिळतं, चीज गार्लिक टोस्ट सँडविच मिळतं, बरेच सँडविच मिळतात. तर आज सँडविच खाऊन बघूया की कसं आत्ता पण पूर्वीसारखी टेस्ट आहे का. तर फायनली सँडविच आलंय. तर आम्ही इथे कट्ट्यावर आलोय एका ठिकाणी बसून आरामात खायला. तर सँडविच उघडतो आणि पटकन खाऊन बघतो की कसं आहे. तर बघा सँडविच सिंपल आहे एकदम, बिलकुल त्याच्यावर जास्ती काही रंगकाम केलेलं नाही, पण माझ्या मते एकदम जबरदस्त असेल सँडविच. सँडविच एकदम छान होता. पूर्ण सँडविच खाऊन झालंय पण थोडीशी भूक बाकी आहे. तर आता मी सँडविच खायला चाललोय तर सूप प्यायला. तर चला तर मग सूप प्यायला जाऊया. आता आलोय मालवण किनाऱ्या जवळ आणि गाडी पार्क करून वरती गेलोय आणि आता ऑर्डर दिलेली आहे आणि आता सूप आमचं आलेलं आहे. तर वेटर सूप सर्व करतोय. बघूया काय काय आणलंय. तर सूप आहे मंचाव सूप, ही एक बाउल आलेली आहे. ही दुसरी बाउल पाहिजे, त्याच्यावर त्या लोकांनी नूडल्स पण दिलेत. बघा सूप किती छान दिसतंय. तर सूप टेस्ट करतो. सूप खूप छान होतं आणि मस्त सूप होतं, व्यवस्थित एकदम. आता चिकन क्रिस्पी आली आहे आणि ती खूप खुसखुशीत खाऊन झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.